आईला परत विसरलो. चाल हे पाणी. हे बघा ते जे घर दिसले ते बाबाजी जे बसलेले आहेत त्याने आपल्याला चहा वगैरे दिली. आपण ती प्यालो. आणि हा बघा हा रस्ता सरळ जातोय. सालेपानी गाव दिसतंय. ते बघा ते हात दाखवतात आहे नर्मदे हार लांबून. आणि आपल्याला ह्या मार्गाने डोंगर समोर आहे. त्या डोंगराच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे हर परिक्रमेच्या वाटेवर आपण आता मार्गस्थ झालेलो आहोत. नर्मदे हर. आणि जर ही जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर आहे इथून दुर्जनपूर. आम्हाला वाटलं कमी असेल, एक 4-5 किलोमीटर असेल असं वाटलं, पण 9 किलोमीटर ठीक आहे. त्याच्या पुढचा आणि तिथे कुठल्याही ठिकाणचा मुक्काम गोरखपूरला आश्रम आहे, दुर्जनपूरला नाही आहे. पण गृहस्थ लोक सेवा देतात. तुम्ही कोणाच्या घरी वगैरे थांबू शकता असं आम्हाला आता कळलं आहे. जे पुढे जे प्रदीपचं आडनाव काय का, प्रदीप यादव जे परिक्रमेमध्ये आहेत, MP चेच आहेत. तर त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले तिथे तुम्हाला गृहस्थ सेवा नक्की मिळेल. नर्मदे हर. तर बघू तिकडे. नाही तर मग त्याच्या पुढचं जे ठिकाण आहे ते पण तिथून 9 किलोमीटर पुढे. जर मैयाची कृपा झाली तर ते 9 किलोमीटर करून आपण डायरेक्ट जबलपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करू. नर्मद्याने ऊन टोचायला लागलेलं आहे, टोचू दे. त्याच्यासाठी झालं आहे आपण हे सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला. म्हणजे सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला आपण तयार आहोत. थंडीला आपण तोंड देतोय. आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्याला तोंड देतो. नर्मदे हर. त्यापेक्षा आमच्या एक माऊली आहेत, मांडवे ऋषी आश्रम इथे भेटलेल्या. त्याने फोन केलेला आम्हाला. जवळजवळ मला किती 1-2-2.5 महिन्यांनी फोन केला असेल ना. नाही 2.5 पण नाही, 3 महिन्यानंतर त्यांचा फोन आला. ते विचारत होते किती गरमी आहे. हवेला अजून तरी काही नाही. हां 2 कलर आहेत, हे सुकलेले आणि ओले. ह्याला म्हणतात गोल्ड, रिअल गोल्ड, ज्याच्याने आपलं पोट भरतं. आणि ते दुसरं गोल्ड आहे त्याच्याने पोट भरत नाही, चोर मागे लागतात. नर्मदे हर. खरोखर सोनं वाटतं की नाही मित्रांनो. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव शिव शंभो. काहीतरी सांगत तुम्ही. तर माऊली आम्हाला विचारतो की गरमी आहे का. पण आपल्याला मुंबईतल्या लोकांना सुद्धा गरमीची सवय आहे. 30-32 डिग्री आपल्याला चालते. आपल्याला काही तसा प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे आपल्याला थंडी पण चालते, गरमी पण चालते. आपण सगळ्या वातावरणात राहू शकतो. मुंबईतली लोक स्पेशली. पाऊस किती पडू दे, पाणी किती भरू दे, आपण मागे हटत नाही. कामाला जायचं तर जायचं. कमरे एवढं पाणी असेल तरी. हीच मुंबईची खासियत आहे. मुंबईत माणूस राहतो तो सगळ्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो. नर्मदे हर जिंदगी भर. हा जसं का आम्ही नुसता डोंगराचा हळूहळू डोंगराचा फडशाच पाडतोय. सगळे डोंगर चढतोय, उतरतोय. नर्मदे हर. ये हळूहळू श्वास घ्या आधी आरामात. नर्मदे हर. हे बघा केवढ्या दगडी आहेत. आणि असा हा चढ उतर आणि वेगळं चढ आहे पूर्ण. नर्मदे हर. आणि हे 2 डोंगर आहेत वाटतं. हा एक आहे, परत दुसरा पण आहे वाटतं. नंतर मग रोड लागेल आणि त्याच्यानंतर मग बराच वेळ डोंगर नंतर पुढे परत लागणारच आहे डोंगर आपल्याला. नर्मदे हर. बघा
वरती तर आलोय आपण टॉपला. फुल कार्डिओ चालू आहे. एवढं तर जिममध्ये पण कधी केला नव्हता, म्हणून परिक्रमेचं महत्त्व वेगळं आहे. नर्मदे हर. जिमला जायची गरज नाही आहे, म्हणून मला वाटतं लोक दरवर्षी परिक्रमा करतात. नर्मदे हर. काही आपल्याला काही दरवर्षी काही करायचं नाही आहे. आपल्याला एक परिक्रमा पण खूप आहे मनापासून केलेली. नर्मदे हर. शेवटी मैयाला परत बोलवायचं असेल तर मग मैयाची इच्छा असेल तर आपण काहीच करू शकत नाही. नर्मदे हर. आज भरपूर डोंगर चढतोय ना. नर्मदे हर. आणि ऊन आहे जास्त, त्याच्यामुळे पण थोडा दमायला जास्त होतं. हे बघा, आता इथून पण परत चढ लागलाय पुढे. ओम नमः शिवाय शंभू हर हर महादेव. हे बघा, डोंगर चढून वरती आलो आणि वरती डांबरी रोड लागलेला आहे. डोंगर इथे आपला संपला आहे, चढाव संपलेला आहे आणि आनंदी आहे, मजा आली. एवढा हार्ड नव्हता. 1 किलोमीटर ते 1.25 किलोमीटरचा तो डोंगर असेल चढायचा, पण एक स्टार्टिंगचा मला वाटतं एक 40 डिग्री नंतर 20-30 डिग्री अंदाज एवढा डोंगर स्टीप होता, म्हणजे चढण्यासारखा होता. त्याच्या आधीचं तर उतरण बाबा रे बाबा, आधीचा डोंगरचं उतरण एकदमच असं खालती आपण म्हणतो ना, त्याला कशी डिग्री त्याची कळत नाही. 90 डिग्रीच्या ते 80 डिग्री उलटं पकडा, 70-80 डिग्री. हे बघा, आता हा रस्ता आहे. रस्त्यामध्ये आम्ही ते एकदम काय म्हणतात, काय एक नंबर आहे आमचा चालण्यात आत्ता तरी. जास्त स्पीडने चालत नाही, पण रोड आहे की रिलॅक्स. ह्याच्यावर थोडंसं सांभाळून चालावं लागतं. दगडी वगैरे ह्याची भीती असते रोडवर, त्याचं काही टेन्शन नसतं. चला, शेवटी मैया आहे. मैया आपल्याला चालवते, मैया आपल्याला सुखरूप घेऊन जाते. नर्मदे हर. आता बिछवा आहे. बिछवावरनं 2 रस्ते जातात, एक गोरखपूर आणि एक दुर्जनपूर. तर आपल्याला दुर्जनपूरला जायचं आहे. गोरखपूरला पण जाणार नाही यावं. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण बिछवा गावामध्ये प्रवेश केला आहे आणि आपल्याला परासपानीच्या इथून दुर्जनपूरला जायचं आहे. तर ते पुढे अजून एक टोला लागेल, तर टोला विचारून तिथून उजव्या बाजूला एक रस्ता होतो, त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. खूप कन्फ्युजिंग असतं कधी काही ठिकाणी जाणं. आधी आपल्याला जे मार्ग होते सगळे सीधे होते, मार्किंग पण होते. ते विचारत तुम्हालाही त्याला तर विचारत जावं लागेल. आणि एखादा जर तुम्ही टर्न सोडलात तर मग प्रॉब्लेम, मग तुम्हाला दुसऱ्याच मार्गाने जावं लागणार. नर्मदे हर. चला, बिछवा गाव पण एकदम शांत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. इथून जायचं का? अरे बापरे, रोड बंद है. जाने का रास्ता कहाँ से है? डांस करो.
बघा डान्स करतात आहे. चलो मारायचा नर्मदे हर. नर्मदे हर डान्स करतात आहे. नर्मदे हर नर्मदे हर. या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना झाली तर त्याचाच इकडे हवन वगैरे होता. तर आम्ही जात होतो तर त्यांनी भोजनासाठी बोलवलेलं. तर आता आम्ही ऍक्च्युली भोजन करणार नव्हतो पण मिष्टान म्हणजे काही गोड खीर वगैरे खाणार होतो. पण त्यांनी भोजनच दिलं तर भोजन करून आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत. चला नर्मदे हर. नर्मदे हर. हा नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. तर परत भोजन प्रसादी झाली आहे. काल जिकडे मुक्काम होता तिकडचं चपाती भाजी वगैरे तर आपण लोणचं खाल्लं. तर इकडे मस्त खीर पुरी आणि हलवा आणि डाळ भात आणि मस्त चरकी अशी म्हणजे तिखट अशी भाजी होती ती खाल्लेली आहे. तर हळूहळू चालूया ते मस्त सेट होईल पोटामध्ये. मग आपल्याला एनर्जी अजून वाढेल. मग अजून एनर्जी घेऊन आपण पुढे जायचं आहे. आणि RCC सिमेंट कॉन्क्रीट नर्मदे हर मैया. आणि हा परत आपली पायवाट आलेली आहे नर्मदे हर. ही पायवाट नर्मदे हर मैया. बघतात आहे कोण आहे कसे काय नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो. आपण ह्या मागच्या रस्त्याने आलो बिचवा गावामधून आणि इथे 4 रस्ते लागतात. हा हेडपंप आहे. तर तुम्ही सरळ गेलात तर गोरखपूरला जाणार आहे आणि उजव्या बाजूला वळलात तर हा शॉर्टकट आहे दुर्जनपूरसाठी. तर आपण हा राईट टर्न घेऊन दुर्जनपूरला जाणार आहोत. नर्मदे हर. चिंच बघा केवढी लागली झाडाला भरपूर आहे. नर्मदे हर. हा नर्मदे हर. आपण त्या रोडला सरळ आल्यानंतर इथे डाव्या बाजूला शाळा आहे परसपाणी शाळा. बघूया आपण नाव काय लिहिलं आहे. आणि हा छोटासा ब्रिज आहे. थोडंसं पाणी साठलेलं आहे आणि ते पाणी वापरत पण असेल कदाचित माहीत नाही. नर्मदे हर. आणि डाव्या बाजूला रोड जातो आहे कच्चा. आपल्याला ह्या कच्च्या रोडनी पुढे जायचं आहे. ही अंगणवाडी आदर्श अंगणवाडी परसपाणीचं स्कूल आहे. आणि आपल्याला हा डावा रोड पकडून जायचं आहे दुर्जनपूर. नर्मदे हर. आता इथून किती किलोमीटर आहे ते माहीत नाही. दुर्जनपूर. शंभो हर महादेव. आणि समोर काय बांधलेलं आहे माहीत नाही. कुठलं फॅक्टरी आहे काय आहे बघा लांबवर दिसते. स्ट्रेट आहे. मला वाटतं एक किती फूट असेल तरी अंदाजाने 50 फूट नाही 100 फुटाच्या वरती असू शकते ते. 100, 150, 200 फूट खूप उंच आहे. दुर्जनपूर के लिए यहाँ से जाना है ना. यही रास्ता पकड़े ना कच्चा. नर्मदे हर. टशनवालाच गेम आहे तो पण क्रिकेट. नर्मदे हर. चला आता हा कच्च्या रोडवर आपल्याला दुर्जनपूरला जायचं आहे. तर हा रोड आहे पुढे माहीत नाही पक्का रोड वगैरे आहे का. जसं असेल मी तुम्हाला नक्की सांगेन. आता
पुढचा मार्ग कसा आहे, कारण मला पण माहीत नाही आहे. मी नौखा आहे, पण ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील व तुम्हाला सोपं पडेल. तसं लोक सांगतीलच. नर्मदे हर ते मला 200-300 फूट उंच असेल ना ते. काय ते बघ फॅक्टरीचं ना. हां हां भरपूर उंच आहे ते. दुसरे का? हां हां मला वाटलं 50-100-50 फूट बिल्डिंगच असते आपल्याकडे. अशा मला वाटतं 10 बिल्डिंग असतील, 500 फूट पण असेल ते.